नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण जानकी आणि ऋषिकेश स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून ऐश्वर्याने कितीही मोठे कारस्थान केलेले असताना देखील फक्त गावकऱ्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे ऋषिकेश आणि जानकीने आता त्यांच्या फसवणुकीबद्दल एक खूप मोठा पुरावा देत चक्क ऐश्वर्याला त्यामध्ये अडकवल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगची या स्पर्धेतून हकालपट्टी होत आहे। तर स्पर्धेचे जे आयोजक असतात ते मानाने पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेशला ही स्पर्धा खेळण्याची संधी देणार आहेत। ऐश्वर्या सारंगला त्यांच्या पापाची शिक्षा आता मिळणार आहे। ऋषिकेश जानकीचा हा एक खूप मोठेपणा, स्वाभिमानी स्वभाव आणि त्यांच्या पाठीशी असलेली गावकऱ्यांची साथ, हा सर्व काही प्रकार पाहून सर्वजण अगदी आश्चर्यचकित होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये असं बघितलं होतं, ऐश्वर्याची माणसे जानकी आणि ऋषिकेश यांना वेळेवर या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू नये आणि या स्पर्धेतून त्यांना बाद करण्यात यावं म्हणून वेगवेगळ्याच ठिकाणी त्यांना घेऊन जातात। परंतु हुशार जानकी मात्र ऐश्वर्याचा प्लॅनसुद्धा अगदी चलाखीने ओळखते आणि तो प्लॅन मात्र ती हाणून पाडते। ऐश्वर्याच्या माणसांची चोरी अगदी बिरबल युक्तीने आपल्या जानकीने पकडलेली असते आणि तेथून ते पळ काढतात। ऋषिकेश व जानकी दोघे आता धावतच स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघलेले असतात, कारण काही करून त्यांना तेथे वेळेवर पोहोचायचं असतं। ऐश्वर्याचा हा प्लॅन त्यांना अगदी सक्सेसफुल होऊन द्यायचा नसतो। परंतु दुसरीकडे मात्र स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण जानकी आणि ऋषिकेश यांची वाट पाहून अगदी थकून गेलेले असतात। सर्व गावकरी कासावीस झालेले असतात की कारण आपले ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी नक्की कुठल्या संकटात सापडले असतील, ते कुठेतरी अडकले असतील असा प्रश्न गावातील शेतकऱ्यांना पडलेला असतो। एवढेच नाही तर गावातील आता प्रत्येक शेतकरी आणि या स्पर्धेचे जज आणि अँकरसुद्धा अगदी आतुरतेने आपल्या जबरदस्त जानकी ऋषिकेश या जोडीची वाट पाहत असतात। आणि हुशार दोघांची अशी कमतरता सर्वांना भासत असते, कारण ह्या स्पर्धेला त्या दोघांशिवाय कोणताही इंटरेस्ट नाही हे सर्वांना माहिती असतं आणि त्या स्पर्धेत त्या दोघांशिवाय मजासुद्धा येणार नाही हे सर्वांनी आता ओळखलेलं असतं। म्हणून ऐश्वर्या सारंग कितीही घाई करत असताना देखील जज आणि अँकर हे थोड्या वेळासाठी का होईना ऋषिकेश आणि जानकी या दोघांची येण्याची वाट पाहत असतात। इकडे आता वाऱ्याच्या वेगाने जानकी ऋषिकेश त्या स्पर्धेच्या ठिकाणी येण्यासाठी निघालेले असतात। तर पूर्णपणे ते अगदी पळत येतात आणि अगदी घामाघूम होतात। तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्या त्या जज साहेब आणि अँकरला म्हणजे आपले अंशुमनजी यांना अगदी वेड्यामध्ये काढते की आमचा वेळ वाया जातो, तुम्ही काहीतरी असा निर्णय घ्या आणि या स्पर्धेचे नियम तुम्हीच आखून दिलेले आहेत ना, नियमांचं आता उल्लंघन होतं हे तुमच्या लक्षात का येत नाही। आता तुम्ही या स्पर्धेला सुरुवात करा आणि जानकी ऋषिकेश या दोघांना या स्पर्धेतून बाद करा, असं ती सर्वांना अगदी ओरडू सांगत असते। हे ऐकून मात्र सर्वांना हे ऐकून आता धक्का बसलेला असतो, कारण अँकर आणि जे काही स्पर्धेचे आयोजक आहे त्यांचा सुद्धा आता नाईलाज झालेला असतो। कारण इतका वेळ होऊन सुद्धा जानकी आणि ऋषिकेश हे अगदी वेळेत तेथे पोहोचत नाही, त्यांचा काही कॉन्टॅक्टसुद्धा आता होत नसतो। नक्की ते असे कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले आहेत। तेव्हा आता अंशुमन विचारेसुद्धा जो अँकर असतो तो सांगत असतो की आपण ऋषिकेश आणि जानकीला या स्पर्धेतून आता बाद करत आहोत आणि आता आपण ही स्पर्धेला सुरुवात करत आहोत। तेव्हा या स्पर्धेच्या अगदी 5व्या राऊंडला सुरुवात होणार। त्याच वेळेला देवकृपेने जानकी आणि ऋषिकेश धावतच तेथे येऊन पोहोचतात आणि ऋषिकेश मोठ्यानेच ओरडतो की थांबा। तर ऋषिकेश जानकीला तेथे आलेलं पाहून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या पायाखालची जमीन हादरते। तर बाकी सर्वांना मात्र खूप असा आनंद होतो। अवंतिकाही खुश होते आणि सौमित्रसुद्धा। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अवंतिका बघ अगं, फायनली दादा आणि वहिनी आलेत। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला तेथे आलेलं पाहून सर्व गावकरीसुद्धा खूप खुश झालेले असतात। ऐश्वर्या सारंग तर अगदी आश्चर्याने बघत असतात। पण तेव्हाच त्यांचा अँकर अंशुमन हे ऋषिकेश जानकीला म्हणतात की सॉरी, जोडी नंबर 6 तुम्ही स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि स्पर्धेच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत तुम्ही न पोहोचल्यामुळे जजच्या निर्णयानुसार आणि तुम्हाला या स्पर्धेतून बाद
बात करत आहोत। ते ऐकताच मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या पायाखालची जमीन हादरते। जानकी म्हणते की हो, हे आम्हाला मान्य आहे, परंतु आम्हाला येण्यासाठी का उशीर झाला? परंतु आमच्यासोबत मोठी एक फसवणूक झालेली आहे, खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे। आम्ही इकडे येण्यासाठी वेळेवर निघलो होतो, परंतु आम्हाला या स्पर्धेच्या नावाखाली अगदी फसवलं गेलं। आमची दिशाभूल करण्यात आली होती। त्यावर आता सर्वजण अगदी कुजबूज करायला सुरुवात करतात। परंतु अंशुमन म्हणतो की सॉरी ऋषिकेश आणि जानकी बहिणी, आमचा सुद्धा आता नाईलाज आहे। आम्ही सर्वजण तुमच्या येण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो। तुम्हाला खूप काही येण्यासाठी वेळ लागला, त्यासाठी सुद्धा आम्ही थांबलो होतो, परंतु तुम्ही येथे अगदी वेळेचं उल्लंघन केलं आणि स्पर्धेच्या सर्व नियमांचे विचार करता करता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। आमचे हातसुद्धा आता बांधले गेलेले आहेत। तुम्हाला जर या स्पर्धेतून बाद केलं नाही तर हा इतर स्पर्धकावर झालेला अन्याय असेल। तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, जज साहेबांसमोर मी एक बोलू का? म्हणून जानकी पळतच आता आदित्य कश्यप या सरांकडे जाते आणि ती त्यांच्यासोबत आणि ऋषिकेशसोबत जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व स्पर्धेच्या नावाखाली त्यांना एका चुकीच्या ठिकाणी नेण्यात आलं होतं। तिथे त्यांचा वेळ अगदी घालवण्यात आला, परंतु संधी सांधून हुशार जानकीने मात्र हा खोटेपणा ओळखून आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या ऐश्वर्याच्या माणसांना आम्ही ओळखलं आणि वाऱ्याच्या वेगाने इथपर्यंत आम्ही स्पर्धेसाठी धावत आलो। कश्यप सर, अहो मला मान्य आहे की मी अगदी स्पर्धेचं आणि वेळेचं उल्लंघन केलं, परंतु माझी एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी। आम्ही जाणून बुजून या स्पर्धेसाठी यायला उशीर केला नाही तर आमचीसुद्धा एक खूप मोठी फसवणूक झाली आहे। म्हणून आता जानकी सर्व काही घडलेला प्रकार त्यांना सांगते। तुम्ही एकदा विचार करा। म्हणून आता ऋषिकेशसुद्धा आणि जानकीसुद्धा अगदी त्या सर्व जज साहेबांना विनंती करत असते। ऋषिकेश म्हणतो की कश्यप सर, गेले 5ही राऊंड आम्ही अगदी प्रामाणिकपणे खेळलो, एकाही मिनिटाचा आम्ही उशीर केला नाही, परंतु आज जे काही घडलं आहे ते एक खूप भयंकर होतं। आमच्यासाठी सुद्धा ते एक अनपेक्षित होतं, म्हणून आमचा एकदा विचार करा, अशी रिक्वेस्ट आता ऋषिकेश आणि जानकी आता सर्वांना करत असतात। तेव्हा जज साहेब एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात, परंतु तेही ऐश्वर्या असते ना, तिला काही हे सहन होत नाही। ऋषिकेश आणि जानकी या दोघांना स्पर्धेतून बाद करायचं आहे असं ऐश्वर्या आता ओरडू सांगत असते। त्यावर आता कश्यप सर, आणि आमच्यावर जो काही तुम्ही हा अन्याय केलेला असेल, स्पर्धेचे नियम काय आहे आणि तसे स्पर्धेचे नियम लावण्यात आलेले आहेत। जसे त्या दिवशी तुम्ही वेळेवर साऊंड बंद केल्याचं सांगितलं होतं, तर मला सुद्धा त्या फेरीतून बाद केलं होतं आणि माझा एकही गुण अगदी त्या जानकीला तुम्ही अगदी सहजपणे देऊन टाकला। त्यामुळे आता सुद्धा ह्या स्पर्धेचा विचार करतात आणि त्या नियमांचे पालन करून ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही स्पर्धेतून बाद व्हायलाच हवे असे सारंगसुद्धा त्या ऐश्वर्याचं ऐकून आणि अगदी बैलासारखा सांगत असतो। ऐश्वर्याच्या होला हो तो करत असतो। आता अवंतिका आणि सौमित्र हे मात्र आपल्या दादा आणि वहिनीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात। तर ते म्हणतात की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ऋषिकेश आणि दादा, जानकी वहिनीची यात काही चूक नाही। म्हणून ते आता एक रिक्वेस्ट करतात की एकदा त्यांचा विचार करा, दादा वहिनींना असं स्पर्धेतून बाद करू नका। तेव्हा स्पर्धेचे जज साहेब पुन्हा एकदा एकमेकांशी कुजबूज करतात आणि आपला निर्णय देतात। फायनली सर्व नियमांचा विचार करून ऋषिकेश जानकीला आपण या स्पर्धेतून बाद करत आहोत। आता मात्र हे ऐकून सर्व गावकरी मंडळींना खूपच राग आलेला असतो। सर्वजण अगदी चौताळून उठतात की हा तर आपल्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्यावर खूप मोठा अन्याय होतो। हे दोघेही आपल्या हक्कासाठी लढतात, शेतकऱ्यांसाठी लढत आहे, त्यांच्या हितासाठी, आणि काही झालं तरी आता ऋषिकेश आणि जानकी वहिनी यांना स्पर्धेतून बाद होता कामा नये असे सर्व शेतकरी आता ठरवतात आणि त्यासाठी आपल्यालाच आता त्यांना पाठिंबा द्यायला हवा असे गावातील सर्व शेतकरी यांना मित्रांना कळून चुकलेलं असतं। म्हणून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी कधीही खोटं बोलणार नाही, त्यांची खरंच फसवणूक झालेली आहे आणि यामागे सुद्धा या ऐश्वर्याचा 100% हात असेल, सर्वांनाही माहिती असतं। आणि आता आपले ऋषिकेश दादाला, जानकी वहिनीला या स्पर्धेतून जर हे लोक बाद करत असतील आणि ते पण आपल्या गावामध्ये येऊन, म्हणून सर्व गावकरी मंडळी अगदी महिलासुद्धा आणि म्हातारेसुद्धा लोक अगदी चौताळून उठलेले असतात, कारण अख्खं गाव फक्त जानकी आणि ऋषिकेश दादा यांच्याच पाठीचे असतात। ही स्पर्धा त्या बघण्यासाठी अगदी
अगदी तेथे जी काही गर्दी झालेली असते ते केवळ आपले ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्यासाठी. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी शेतकऱ्यांसाठी आणि या गावासाठी ही स्पर्धा लढत आहे. आता जेव्हा हे जजला सांगतात की ऋषिकेश आणि जानकी या स्पर्धेतून त्यांना जेव्हा बाद केलेला आहे, तेव्हा मात्र ऋषिकेश आणि जानकी यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. त्यांच्या स्वप्नाचा पूर्णपणे अगदी भंग झालेला असतो. जो काही प्रकार आज त्यांच्यासोबत घडलेला आहे त्याबद्दल आज दोघांना सुद्धा खूप असं वाईट वाटत असतं. ऋषिकेश तर आता ऐश्वर्याकडे खूपच रागाने पाहतो. ऐश्वर्याचा आनंद मात्र अगदी गगनात मावेनासा होतो. तिला असं वाटत असतं की आता ही स्पर्धा फक्त आणि फक्त मी आणि सारंग जिंकणार आहोत. हे ऋषिकेश आणि जानकी मात्र काही करू शकणार नाही. माझा प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला. परंतु मित्रांनो, तिला इतकं आनंद वाटत असतो. परंतु आता मित्रांनो त्याच वेळेसला अगदी अख्खे गावकरी पेटून उठतात. जर तुम्ही आमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला या स्पर्धेतून जर बाद केलं ना, तर आम्ही तुमची स्पर्धा या गावामध्ये होऊन देणार नाही, असं स्पष्टपणे सर्वजण ओरडून सांगतात. आमचे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला या स्पर्धेमध्ये सामील करून घ्यायचं असेल तरच या गावावर मात्र अन्याय होणार नाही. जर तुम्ही त्यांना स्पर्धेमध्ये सामील करून घेतलं नाही तर या गावावर खूप मोठा असा अन्याय होतो आणि हा अन्याय त्यांच्यावरच नाही तर पूर्ण गावावर होतो. आमचे ऋषिकेश दादा कधीही खोटं नाही बोलणार. आमच्या गावात येऊन तुम्ही आमच्यावर जो काही ज्या देवमाणसावर अन्याय करत आहात म्हणून सर्व शेतकरी अगदी आरडाओरडा करायला सुरुवात करतात. आम्ही ही स्पर्धा अगदी गावामध्ये होऊनच देणार नाही आणि या स्पर्धेचे जे काही बॅनर आहे आणि जे बोर्ड असतात ते टेबल असतात तर ते सर्व अगदी रागावलेले शेतकरी इतकी तोडफोड करून फेकून देत असतात आणि एका आवाजात अगदी आरडाओरडा सुरू करतात. तेथे आता खूप तमाशा गडबड गोंधळ सुरू असतो. कारण सर्वांना आपले ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना स्पर्धेसाठी हवे असतात. सर्व शेतकरी ऋषिकेश आणि जानकीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात आणि गावकऱ्यांचा तो झालेला आक्रोश पाहून अँकर अंशुमन विचारे सुद्धा आणि स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धेचे जे काही जज आहे ते सर्वजण आता खूप घाबरतात की हा सर्व काय तमाशा आहे. ऋषिकेश आणि जानकीसाठी अख्खं गाव लढायला अगदी सज्ज झालेला आहे. नक्कीच ऋषिकेश आणि जानकी हे सच्चे माणसे असतील म्हणून सर्व गावकऱ्यांचे ते बोलणे ऐकून त्यांचा ऋषिकेश आणि जानकीला असलेला पाठिंबा पाहून ऐश्वर्याला मात्र आता खूप राग येत असतो. तेव्हा आता ऐश्वर्या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु गावातील सर्व काही लोक हे ऐश्वर्यावर धावून येतात, तिला गप्प करतात. एक बाई म्हणते, आज माझ्या ऋषिकेश आणि दादा वहिनीसोबत जे काही घडलं आहे त्याला चांडाळणी ऐश्वर्या तू फक्त आणि तूच जबाबदार आहे. तुला तर आता आम्ही अजिबात सोडणार नाही. अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या दादा आणि वहिनीला तू जी काही त्रास दिली आणि जी काही त्यांच्यात दोघांची जोडी होती अगदी ती तुझ्या डोळ्यात खुपत होती. अजून किती फसवणूक करून तू चिटिंग करणार आहेस ग. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, अगं देव नेहमी हा सत्याच्या बाजूने असतो आणि तुझ्या मनात जो काही हेतू आहे तो कधीही आम्ही पूर्ण नाही होऊन देणार. म्हणून सर्व बायका आणि ह्या गावातील सगळं महिला मंडळ ऐश्वर्यावर अगदी तुटून पडलेलं असतं. तिच्या नावाने बोटे मोडत असतात आणि तिला शिवीगाळ देऊन अगदी शापसराप देत असतात. ते पाहून ऐश्वर्याची खाली मान घालते. तिला स्वतःची अगदी खूप लाज वाटायला सुरुवात होते. ऐश्वर्याचं कोणीही ऐकायला आता तयार नसतं. ऐश्वर्याला इतका राग आलेला असतो की मी काय करू म्हणजे हे सर्वजण आता शांत बसतील आणि ऋषिकेश जानकी खरंच या स्पर्धेतून बाद होतील. तेव्हा स्पर्धेचे आयोजक गावातील सर्व शेतकरी लोकांना शांत राहण्यासाठी सांगत असतात. परंतु कोणी मात्र आता शांत बसायला तयार नसतं. सर्वजण एकच असा एका आवाजात जयघोष करत असतात. आमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींना पुन्हा या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी द्यावी, त्याशिवाय आम्ही शांत नाही बसणार. आम्ही ही स्पर्धा येथे होऊन देणार नाही. मात्र ह्या स्पर्धेचा आयोजकांचा एक नाईलाज झालेला असतो. ऋषिकेश आणि जानकी आपल्या शेतकरी मित्रांना शांत बसण्याचा इशारा करत असतात आणि गडबड गोंधळ करू नका, येथे तमाशा घालू नका. आपल्याला ही स्पर्धा अशी तमाशा करून नाही तर अगदी सत्याने जिंकायची आहे. त्यामुळे आमच्यासाठी तरी तुम्ही शांत व्हा. जेव्हा ऋषिकेश आणि जानकी आपल्या शेतकरी मित्रांना आणि गावातील लोकांना शांत बसण्याचा इशारा करतात तेव्हाच आता सर्वजण अगदी शांत होतात. आपल्या ऋषिकेश जानकीच्या आज्ञेचं पालन करतात.
कश्यप सर आणि बाकी सर्वजण अगदी आश्चर्यचकित झालेले असतात। तेव्हा आता अंशुमन विचारे आहे तर ते सुद्धा आता जजला विनंती करतात की एकदा पुन्हा तुम्ही सर्वजण या जोडीबद्दल विचार करायला हवा, कारण आत्तापर्यंतचा जो काही त्यांचा परफॉर्मन्स आणि अगदी खूप छान झाला होता। खरंच एखाद्या संकटात ते नक्की अडकले असतील। तेव्हा आता जानकी सांगते की हो आदित्य कश्यप सर, अहो मी तुम्हाला सांगते की एक दोन दिवसात आमच्यासोबत जे काही घडलं त्याचा पुरावा सुद्धा आम्ही देऊ आणि ही खरंच आम्ही खोटे नाही बोलत। आमची दिशाभूल करण्यात आली होती, आमची फसवणूक करण्यात आली, त्यावर आता सर्वजण विचार करून आपला निर्णय देतात की जानकी आणि ऋषिकेश ही स्पर्धा खेळू शकतात। तर ते ऐकून ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन हादरते। ऐश्वर्याने इतके प्रयत्न करून सुद्धा देखील आता जानकी आणि ऋषिकेश पुन्हा जोमाने ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी तयार झालेले असतात। तर गावातील सर्व शेतकरी ऋषिकेश आणि जानकी या दोघांचा जय जयकार करत असतात, त्यांच्या नावाने जयघोष करू लागतात, आनंदाने अगदी उड्या मारत नाचू लागतात। सर्वांना खूप असा आनंद झालेला असतो। ऋषिकेश आणि जानकी कश्यप साहेब व इतर जज आणि अंशुमन विचारे यांचे आभार मानतात की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली, पण आम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवूच, लवकरच तुमच्यासमोर सर्व काही पुरावे सुद्धा सिद्ध करू, आम्ही खोटं बोलत नव्हतो याचे। तेव्हा आता अंशुमन म्हणत असतो की हे बघा सर्वांनी आता शांत व्हा, आता ही स्पर्धा अगदी रंजक झालेली आहे आणि ह्या रंजक स्पर्धेला आता सुरुवात होत आहे। त्यात आता ऋषिकेश आणि जानकी यांना सुद्धा अगदी समावेश केलेला आहे। तेव्हा आता सर्वजण अगदी टाळ्यांचा गजर करतात। तेव्हा अंशुमन विचारे ह्या स्पर्धेच्या 5व्या राऊंडचे जे काही नियम अटी आहे ते परत समजावून सांगतात। तर आता ह्या राऊंडमध्ये दोन्ही जोडी अगदी कमीत कमी वेळामध्ये दोघांच्याही पाठीमागे एक फुगा ठेवून तो फुगा समोर ठेवलेल्या खोक्यात नेऊन टाकायचा असतो। इथे सुद्धा आता एका जोडीमधील अगदी कोऑर्डिनेशन हे काही दिसून येणार असतं। असे अनेक गेम्स या फेरीमध्ये असतात आणि ही जोडी कमीत कमी वेळामध्ये हे सर्व काही राऊंड पूर्ण करेल तर आता ही विजयी जोडी ठरणार असते, तिलाच या राऊंडचा पॉईंट मिळणार आहे। परंतु मित्रांनो या वेळेला मात्र ऐश्वर्या हवेत असते। तिला असं वाटत असतं की ऋषिकेश आणि जानकी स्पर्धेमध्ये पोहोचणार नाही तर विनर आपणच होणार आहे। मग तिने कुठला गेम खेळायचा आहे याची प्रॅक्टिससुद्धा केलेली नसते आणि त्या सुनीलला सुद्धा याबद्दल काही असं विचारलेलं नसतं। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्याची जोडी आपल्या दोघांच्याही पाठीमागे तो फुगा ठेवतात। तेव्हा मात्र सारखा सारंग ठेंगा असल्यामुळे तो फुगा खाली पडत असतो आणि दोघांनाही जास्तीत जास्त वेळ राऊंड पूर्ण करण्यासाठी लागलेला असतो। ऐश्वर्या अगदी रडकुंडीला आलेली असते। त्याच वेळेला सयाजी तेथे आणि त्याची सर्व काही माणसे पाहून सयाजीला सुद्धा आता खूप असा राग येतो आणि आपली मुलगी आणि जावई ही स्पर्धा हरणार आहे हे त्यानं स्पष्टपणे ओळखलेलं असतं। त्याचप्रमाणे आपले जानकी आणि ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका अगदी छान प्रकारे हा सुद्धा राऊंड पूर्ण करतात। काही करून जाण्याची ऋषिकेश आणि जानकी यांना ठरवतात। ऐश्वर्याला काही झालं तरी आता धडा शिकवायचाच, तर आता यात मात्र तिला हरवायचं म्हणून जानकी ऐश्वर्याला टोमणा देते, तू कितीही आमची फसवणूक कर, दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर, कितीही कारस्थान कर, परंतु देव कायम आमच्या पाठीशी आहे। तिने आम्हाला येथे पोहोचवलं सुद्धा, अख्खं गाव आमच्या पाठीशी आहे, मग तू काय करणार आहेस? अगं विजय नेहमी सत्याचा होतो आणि हे नेहमी मी तुला सांगत आले। अगं अजूनही लक्षात ठेव, वेळ मात्र गेलेली नाही। अगं हे लक्षात ठेव, पळणारा ससा कधीही हरणार आणि जिंकणार तो म्हणजे कासवच। आम्ही ही स्पर्धा जिंकणार असं जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याला ठणकावून सांगते। ऋषिकेश जानकी इतके छान प्रकारे हा राऊंड खेळत असतात, ते पाहून सर्व गावकरी आता आनंदाने उड्या मारत असतात। अगदी जजेस सुद्धा खुश होतात, कारण ऋषिकेश आणि जानकी आल्यानंतरच आता या स्पर्धेला एक अशी वेगळी रौनक आलेली असते। तर आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावाने सर्वजण ओरडत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि हा राऊंड सुद्धा ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी जिंकलेला असतो आणि आणखीन एक पॉईंट त्यांच्यामध्ये ॲड झालेला असतो। तर सर्वजण आता जयघोष करत असतात की ऐश्वर्या तोंडावर पडलेली असते। नेहमीप्रमाणे तोऱ्यातच जानकीचा तो तोरा ऐकून जाण्याची
ऋषिकेशचा आता विजय झालेला पाहून ऐश्वर्या तेथूनच तोऱ्यात जायला निघते, परंतु आता जानकीला मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं. म्हणूनच जानकी आणि ऋषिकेश ज्या ज्या लोकांनी फसवण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि ऐश्वर्याचे जे जे काही माणसे आहेत तर ते त्यांचा शोध घेण्याचा ठरवतात. कारण प्रत्येकाने प्रत्येक फेरीमध्ये ऐश्वर्याने काहीतरी चिटिंग केलेली असते. यापुढे सुद्धा ती शांत बसणार नाही, त्यामुळे आपल्याकडे तिच्या विरोधात पुरावे तर असायला हवे असे आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना कळून चुकलेलं असतं. म्हणून अगदी पोलीस त्याने अगदी तो सगळा ट्रेस काढत ते ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याच्या त्या माणसापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याकडून सर्व काही कबुली जबाब घेतात. ऋषिकेश त्या माणसाला पोलिसांची धमकी देतो, तुम्ही जर आम्हाला जे काही खरं आहे ते सगळ्यांच्या मागे कोण आहे, कोणी तुम्हाला हे सर्व करण्यासाठी सांगितलं होतं, हे जर सांगितलं नाही तर आम्ही तुमच्या विरोधात पोलीस केस करू, मग तुम्हाला जेलच्या हवा खाण्यासाठी जावंच लागेल. त्यावर आता ते तिघेही ऐश्वर्याची माणसं आहेत आणि यामध्ये सामील असतात. तर ते ऋषिकेश आणि जानकीला कबुली जबाब देतात की आम्हाला ऐश्वर्या रणदिवे यांनी हे सर्व करण्यासाठी सांगितले होते आणि तुम्हाला फसवण्यासाठी तुम्हाला स्पर्धेच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या ठिकाणी हा सेट उभा करण्यासाठी काही पैसे सुद्धा दिले होते. आम्ही पैशासाठी हे सर्व काही केलं, तुमची फसवणूक केली. सर्वांना आता हे ऐश्वर्या रणदिवे आणि ऋषिकेशला या तिघांच्याही कबुलीचा जबाब आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेला असतो. कारण अख्ख्या जगासमोर ऐश्वर्याचं जे काही घाणेरडं रूप आहे ते ऋषिकेश आणि जानकी या दोघांना दाखवून द्यायचं असतं. ऐश्वर्याला पोलीस कोठडीमध्ये खेचायचं असतं. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांच्याही हाती एक खूप मोठा असा पुरावा लागलेला असतो. मी त्याच पुराव्याचा आता वापर करून ऋषिकेश आणि जानकी सारंगला स्पर्धेच्या राऊंडमधून बाद करणार असतात. आता उजळतो तो म्हणजे तो स्पर्धेचा शेवटचा दिवस. ऐश्वर्याचं डोकं आता पूर्णपणे बंद झालेलं असतं. कारण ऋषिकेश जानकीचे सर्व काही रस्ते आणि पळवाटा बंद करून तिने टाकलेले असतात. पण तरीसुद्धा ऐश्वर्याने जो जो काही हातापर्यंत प्लॅन केलेला आहे तो आता पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो आणि जानकी ऋषिकेशने या स्पर्धेमध्ये बाजी मारलेली असते. आता आजचा दिवस असतो, जो पॉईंट या जोडीला मिळेल तो विनर होणार असतो. तर एक ऐश्वर्या सारंग किंवा ऋषिकेश जानकी आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये खूप काही प्लॅनिंग सुरू असतात. झाले तरी ऋषिकेश आणि जानकी या दोघांना जिंकून द्यायचं नाही, त्या दोघांना हरवायचं. परंतु आता ऋषिकेश आणि जानकीच्या स्पर्धेच्या ठिकाणी ऐश्वर्याचं तोंड, अख्खा खरा चेहरा अख्ख्या गावाने ओळखलेलं असतं आणि अख्खं गाव तिचं तोंड आज काळं करणार असतात. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्यावर होत जे काही असतात, कारण ऋषिकेश आणि जानकी आज मात्र ते पुरावे सारंग आणि ऐश्वर्याच्या विरोधी सर्वांना देणार असतात. तर आता कश्यप सर स्वतःला ऐश्वर्याला तुम्हाला हे सर्व करताना लाज वाटायला हवी होती. अहो, आम्ही किती विश्वासाने तुमच्यासोबत ही डील केली होती, तुम्ही जिंकावं अशी आमची इच्छा होती, परंतु तुम्ही तर चुकीचा मार्ग निवडला. देवासारख्या माणसांना फसवण्याचा आणि चिटिंग करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, परंतु विजय नेहमी सत्याचा होतो. त्यामुळे आता हे कारस्थान करून देखील ऋषिकेश आणि जानकी विजयी होतात आणि या स्पर्धेचे विनर देखील आपले ऋषिकेश आणि जानकी असतात. 25 लाखाचं बक्षीस देखील ऋषिकेश आणि जानकीलाच मिळणार असतं. त्यामुळे ऐश्वर्या आता किती भिकारी झालेली असते आणि सारंग तर तेथे चक्कर येऊन अगदी खाली कोसळलेला असतो. कारण आता आपण रस्त्यावर येणार आहोत आणि आता आपल्या डोक्यावर सुद्धा छत राहणार नाही हे त्याला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं. आपण आज ह्या ऐश्वर्याचं ऐकून पूर्णपणे कंगाल झालो, भिकारी झालो हे आता सारंगच्या डोळ्यासमोर अगदी दिसायला सुरुवात होते. त्याचा BP सुद्धा आता अगदी लो झालेला असतो. ऐश्वर्यावर विश्वास ठेवून आपण खूप मोठी एक चूक केली आणि शेणसुद्धा खाल्लं. दादा आणि वहिनीला फसवण्याचा प्रयत्न केला. या देव माणसावर आपण अन्याय केला. ऐश्वर्याच्या पाठीला पाठ देऊन मी सुद्धा खूप मोठं पाप केलं आणि त्या पापाची शिक्षा आता मला मिळणार आहे. सारंगला अगदी हे कळून चुकलेलं असतं. सारंगला खूप पश्चाताप होत असतो. सारंगच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. तर ऐश्वर्यासुद्धा खूप रडत असते. अख्खं गाव मात्र ऋषिकेश आणि जानकी यांना डोक्यावर घेऊन नाचत असतात. सत्याचा विजय झालेला असतो आणि इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग अगदी रस्त्यावर आलेले असते. तेव्हा मित्रांनो, शेवटी सत्याचा विजय होतो आणि आपले जानकी आणि ऋषिकेश दादा जिंकतात. जे काही ऐश्वर्याने त्यांना अगदी म्हणजे त्रास देऊन अगदी हरवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तरीसुद्धा सर्व काही गेम अगदी हुशारीने खेळून आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी विजयी बनतात आणि ह्या गावाचं स्वप्न पूर्ण होतं. तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.